हॅलो फ्रेंड्स, तर रोजप्रमाणे आज देखील मी तुमच्यासाठी एकदम छान अशी ही ब्लाऊज डिझाईन घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून सुंदर अशी ही आजची ब्लाऊज डिझाईन तुम्हाला शिकायला नक्कीच आवडेल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, मी ब्लाऊज पीसचा कपडा आणि अस्तरचा कपडा कट करून ठेवलेला आहे. तर आणि आपल्याला आज पेपर कॅनव्हसचा वापर करायचा आहे. तर त्यासाठी मी पेपर कॅनव्हस घेतलेला आहे, साधारण आपल्या ब्लाऊजच्या उंचीचा. हे बघा, अशा पद्धतीने मी तो एकदम मापावर कट करून घेतलेला आहे. ठीक आहे. तर हे बघा, आपण आता गळा रुंदी घेणार आहोत. 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि आपल्याला गळा पाहिजे आहे 10 इंच अशा पद्धतीने. आणि खालच्या साईडने आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 3 इंच. अशा पद्धतीने आपण हे सगळं ड्रॉ करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि आता आपल्याला कशा पद्धतीने डिझाईन करायचे आहे त्याचा आकार आपण इथे करून घेणार आहोत. तर खूप सुंदर अशी ही आजची डिझाईन आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. हे बघा, अशा पद्धतीने आपण डिझाईन करणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघितला तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला आजची ही डिझाईन नक्कीच कळून येईल. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतीलच. तर हे बघा, आपण पेपर कॅनव्हसचे 2 पार्ट कट करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला अस्तरवर ते जॉईन करायचे आहे. तर हे बघा, आपण अस्तर घेतलेला आहे आणि आता त्यावरही आपण गळा रुंदी मोजून घेणार आहोत. तर आपण गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. ठीक आहे. आणि आता आपल्याला त्यावर हे बघा असा पेपर कॅनव्हस ठेवून घ्यायचा आहे. ठीक आहे. एकदम मापावर आपल्याला तो पेपर कॅनव्हस ठेवायचा आहे. ठीक आहे. एकदम परफेक्ट असा हा बसलेला आहे. आणि त्याला आपण स्टिच करून घेणार आहोत, जेणेकरून पेपर कॅनव्हस सरकणार नाही. सेम पद्धतीने आपण दुसराही पेपर कॅनव्हस त्याच पद्धतीने ठेवणार आहोत आणि त्यालाही स्टिच करून घेणार आहोत. ठीक आहे. आता आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला हे अस्तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे. त्याला पिन्स लावून घेत आहे, जेणेकरून कपडा सरकणार नाही. तर हे बघा, आपण पेपर कॅनव्हसच्या एकदम कडेने आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट शेप आपल्याला मिळेल. ठीक आहे. तर खालच्या साईडनेही आपल्याला सरळ स्टिच करायचं आहे, जेणेकरून आपल्याला पट्टी लावायचीही गरज पडणार नाही. सेम प्रोसेस आपण दुसऱ्या साईडलाही करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घेणार आहोत. ठीक आहे. आता आपल्याला असे छोटे छोटे कट्स पण द्यायचे आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट शेप आपल्याला ह्या ठिकाणी मिळेल. गोलाकार भाग जिथे दिसला तिथे आपल्याला असे कट मारावेच लागतात. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या पार्टलाही त्याच पद्धतीने कट मारून घेणार आहोत. ठीक आहे. आणि आता आपण खालचं एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि आता आपण याला असे मध्ये फोल्ड करणार आहोत. ठीक आहे. कॉर्नरला एकदम व्यवस्थित आपल्याला बाहेर काढायचं आहे. ठीक आहे. दोन्ही पार्ट आपल्याला सेम पद्धतीने तयार करायचे आहे.
आता आपण वरून दाब टीप देऊन घेणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण दाब टीप देऊन घेतलेली आहे. आणि आता आपल्याला अस्तर जॉईन करायचं आहे. ठीक आहे, आता एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेणार आहोत. हे बघा, दुसरा पार्टही सेम आपल्याला त्याच पद्धतीने तयार करायचा आहे. त्यालाही त्याच पद्धतीने फोल्ड करायचं, वरून दाब टीप द्यायची. ठीक आहे, आणि साईडने आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा भाग कट करायचा आहे. ठीक आहे. ठीक आहे, दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहे. आता आपल्याला उरलेला ब्लाऊजचा काट आहे साडीचा, तर तो घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण दुसराही कपडा घेतलेला आहे आणि त्यावर तो काट ठेवून आपण त्याला वरून असं स्टिच करून घेतलेलं आहे. दोन्ही साईडने आपल्याला सेम पद्धतीने स्टिच करायचं आहे. एक्स्ट्राचा भाग कट करायचा आहे आणि त्याला असं मध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे बघा, एकदम परफेक्ट काट आपल्याला मिळालेला आहे. आता आपण साईडने स्टिच करून घेणार आहोत. दाब टीप द्यायची आहे. ठीक आहे, आणि आता आपण याला लेसही लावून घेणार आहोत. तर त्याआधी आपण हे ठेवून बघूया. एकदम परफेक्ट अशी डिझाईन दिसते आहे. आता आपल्याला मापावर हे स्टिच करायचं आहे. तर मी 5.5 ते 5.25 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे मध्ये. ठीक आहे, हे बघा, अशा पद्धतीने. आणि आता आपण याला लेस लावून घेणार आहोत. एकदम बारीक लेस मी वापरलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता. ठीक आहे, हे बघा, एकदम छान असा हा ब्लाऊज आहे. ठीक आहे, आणि आता आपण याला एक पार्ट जोडून घेणार आहोत. एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला हे जॉईंट करायचं आहे. हे बघा, आता आपण दुसरा पार्टही सेम पद्धतीने जॉईंट करणार आहोत. मध्ये आपल्याला 2 इंचाचा आणि वरती आपल्याला 6 इंचाचं अंतर ठेवायचं आहे. 5.5 ते 6 इंच. ठीक आहे, आणि त्यालाही आपण परफेक्टली जॉईंट करून घेणार आहोत. आणि आता आपल्याला साईडनेही लेस लावायची आहे. त्याआधी मी टक्स टाकून घेतलेले आहे. तर हे बघा, एकदम परफेक्टली आपला हा आकार आलेला आहे. एकदम परफेक्टली ही डिझाईन तयार झालेली आहे. आता आपण यावर लेस लावून घेणार आहोत. हे बघा, तीच लेस मी साईडनेही वापरलेली आहे. खूप छान असा हा ब्लाऊज आहे. तर तुम्हाला अजून काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तर हे बघा, आपण लेस लावून घेतलेली आहे. खूप कमीत कमी वेळेत एकदम छान अशी ही ब्लाऊज डिझाईन तयार होते. ठीक आहे, आता आपण दुसऱ्या साईडनेही सेम पद्धतीने ही लेस लावून घेणार आहोत.
तर बघा खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन झालेली आहे. आता आपण त्याला नॉट देखील लावणार आहोत आणि नॉटलाही आपण त्याच कपड्याचे छोटे छोटे लटकनही बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण उरलेला कपडा घेतलेला आहे आणि त्याचे असे 2 पार्ट कट करून घेतलेले आहे 4-4 इंचाचे. ठीक आहे. आणि जी लेस आपण डिझाईनला वापरली तीच लेस आपल्याला इथेही वापरायची आहे. एकदम सुंदर असे हे लटकन पण होतात. हे बघा अशा पद्धतीने आपण याला स्टिच करून घेणार आहोत. ठीक आहे. सेम पद्धतीने आपण दुसरंही लटकन तयार करणार आहोत. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा. आणि आता आपण याला 2.5 इंचावर आपण नॉट बसवून घेणार आहोत. ठीक आहे. एकदम परफेक्टली हा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा बघा, हा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. हे बघा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. तर चलो बाय.